नमस्कार. आज आपण तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या डिमांडनुसार उरलेल्या वेळेमध्ये कमीत कमी पुस्तकं वाचून राज्यसेवा प्रिलिम्स परीक्षा कशी क्लिअर करायची याच्याबद्दल बोलणार आहोत. आज आपण GS म्हणजे पेपर 1 याच्याबद्दल बोलणार आहोत. मी तुम्हाला मोजक्या शब्दांमध्ये ते पुस्तक का वाचायचं, कसं वाचायचं आणि कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं याबद्दल सांगणार आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सर्वांनी कोणतंही पुस्तक विकत घेण्याच्या अगोदर जनरल स्टडीजच्या बाबतीत तुम्ही सर्वांनी सगळ्यात अगोदर राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही विकत घ्यावं. यामध्ये काय आहे, मागील सर्व प्रश्न, त्यांचं सर्व विश्लेषण, त्यांना कोणत्या विषयाला किती मार्क आलेत हे सर्व यामध्ये सिस्टमॅटिकली दिलेलं आहे. माझं म्हणणं आहे, कोणतंही पुस्तक वाचायला सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही सर्वात अगोदर हे पुस्तक घेऊन यापासून तयारी सुरू करायला हवी. परत तुम्ही तीच पुस्तकं का वाचावी आणि कशाला किती वेटेज दिले हे सगळं यामध्ये दिले, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिलला आहे. विनाकारण अभ्यासामध्ये PhD करण्यापेक्षा आपण परीक्षा पास कसं होऊ शकतो याच्याकडे तुमचा फोकस असायला हवा. बरेचसे विद्यार्थी अभ्यासाचा आव आणतात, खूप जास्त पुस्तकं वाचतात, मग त्यांच्याकडनं रिव्हिजन होत नाही, त्यांच्याकडनं गोष्टी कंप्लीट होत नाहीत आणि विनाकारण टार्गेट ठेवलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्ञानार्थी होऊ नका, विनाकारण नॉलेज घेत बसू नका. परीक्षेत काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं, कशावर प्रश्न येतो, तो तुमचा मेन फोकस असायला हवा. हे आपण 1 बाय 1 शिकूया. याच्यामध्ये जे चार्ट दिलेत या सगळ्या चार्टचे फोटो तुम्हाला दिसतील. माझं म्हणणं तुम्ही त्या चार्टनुसार तयारी करावी. सर्वप्रथम आपण इतिहासाचा विचार करूया. इतिहासाचं बघायला गेलं तर प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या 2 विषयांवरती ॲव्हरेज 6 ते 8 प्रश्न असतात. या 2 विषयावरती ॲव्हरेज 6 ते 8 प्रश्न असतात, दोन्ही मिळून. या सोयीनं माझं म्हणणं आहे, तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी ज्ञानदीप प्रकाशनाचं संजय बिराजदार सरांचं पुस्तक प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि यासोबतच 8वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, जे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, हे पुस्तक तुम्ही पाहावं. याचे जे फोटो असतील हे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत बाजूला. तुम्ही त्याच्यावरती फोकस करावा. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी संजय बिराजदार सरांचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक हे आहे. आधुनिक भारतावरती तुम्ही माझ्या मते समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमीचं पुस्तक वाचावं. एकच पुस्तक वाचा, विनाकारण खूप जास्त पुस्तकं वाचण्याच्या भानगडीत पडू नका. महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, रीड लेस अँड रिवाइज मोर. या नियमानुसार तुम्हाला जायचं आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक झाल्यानंतर मग सगळ्या लोकांना हा मोठा डाऊट असतो की सर तुम्ही महाराष्ट्र का रिकमेंड करत नाही आहेत. तर का रिकमेंड करत नाही, तर तुमच्यासमोर हा इतिहास आहे, मागच्या वर्षी विचारलेल्या प्रश्नांची यादी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावरती 2013 ते 2019 किती प्रश्न आलेत मी तुम्हाला सांगतो. 2013ला 2 होते, 14ला 0, त्यानंतर 15ला 5, 16ला 5, 17ला 3, 18ला 2, 19ला 2. मला सांगा, ॲव्हरेज 3 प्रश्नांसाठी तुम्ही महाराष्ट्र इतिहासावर सेपरेट पुस्तक वाचणं लॉजिकल आहे का? ॲब्सोल्युटली नाही. माझं म्हणणं आहे, महाराष्ट्र इतिहासासाठी 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक हे मोर दॅन सफिशियंट आहे. महाराष्ट्र इतिहासासाठी 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आणि यासोबत आयोगानं PSI, STI, असिस्टंट, कंबाईंड, राज्यसेवा मुख्य, राज्यसेवा पूर्व या सगळ्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र इतिहासावर जेवढे प्रश्न विचारलेत हे सर्व प्रश्न आपल्या ज्ञानदीपच्या 20,000 प्रश्नसंचमध्ये दिलेले आहेत. हे सर्व प्रश्न तुम्ही पाठ करा. या 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला तिथं आरामात मिळून जातील. प्रश्नांचं रिपिटेशन असतं. महाराष्ट्र इतिहासासाठी मी तुम्हाला एकही पुस्तक रिकमेंड करणार नाही. माझं सरळ म्हणणं आहे, 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक हे मोर दॅन सफिशियंट आहे. हे सोडून काहीही वाचण्याची गरज नाही. हे झालं इतिहासाबद्दल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो आहे पॉलिटी. पॉलिटीमध्ये जर तुम्ही पाहायला जाल तर महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मीकांत वाचणं खूप मोठं पुस्तक आहे. लक्ष्मीकांत सिंगल टाईम वाचायला तुम्हाला 2.5 ते 3 महिने लागतील. तुम्हाला जर पटत असेल तर माझं म्हणणं आहे की पॉलिटीसाठी कोणतंही रेफरन्स मटेरियल न वाचता, किंवा जर तुम्ही एखादं रेफरन्स मटेरियल वाचलं असेल तर त्याचं रिव्हिजन करताना मी फक्त 2च पुस्तकं रिकमेंड करेल. एक आहे भारतीय संविधान, अभयसिंह मोहिते, जे महाराष्ट्रामध्ये पहिले होते, त्यांचं पुस्तक. या पुस्तकामध्ये अभयसिंह मोहिते यांनी स्वतःच्या नोट्स शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी आणून दिलेल्या आहेत. अभयसिंह मोहिते यांचं पुस्तक आणि यासोबत मी क्लासमध्ये जे शिकवतो याच्या क्लास नोट्स एक छोटंसं बुकलेट आहे. तर माझं म्हणणं आहे, पॉलिटीला अभयसिंह मोहिते यांचं पुस्तक आणि माझ्या स्वतःच्या क्लास नोट्स एक बुकलेट एवढं वाचणं मोर दॅन सफिशियंट आहे.
मग खूप सगळ्या लोकांचं म्हणणं असतं की सर तुम्ही पंचायत राजला का रिकमेंड करत नाही, तर पंचायत राज का रिकमेंड करत नाही, तर या पुस्तकामध्ये तुम्हाला पंचायत राजमध्ये आलेले मार्क्स दाखवलेले आहेत. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही तेवढ्या मार्कांसाठी पंचायत राजचं अख्खं 150 ते 250 पानांचं पुस्तक वाचणं लॉजिकल आहे का? पंचायत राजवर 2013 ते 2019 आलेल्या प्रश्नांचे नंबर सांगतो. 2013ला प्रश्न आले होते 3, 13ला 3, 14-0, 15-0, 16-0, 17-1, 18-1, 19-0. हे जर ज्या ठिकाणावर प्रश्न येतच नसेल तर तुम्ही विनाकारण त्या ठिकाणी ते पुस्तक वाचून करणार काय? फक्त पुस्तक आणायचं, वाचायचं, आणायचं असा हा प्रकार करू नका. परीक्षार्थी बना, तुम्हाला पास व्हायचं आहे. कमीत कमी पुस्तकं मार्कांच्या वेटेजनुसार वाचण्याचा प्रयत्न करा. हे झालं राज्यव्यवस्था. दुसरं झालं इतिहास. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो आहे तिसरा विषय तो आहे भूगोल. भूगोलामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भूगोलामध्ये लक्षात ठेवा प्रिलिम्समध्ये 3 गोष्टीवर सगळ्यात जास्त मोठा फोकस असतो. एक असतो प्राकृतिक भूगोल, दुसरा असतो जगाचा भूगोल, तिसरा असतो भारताचा भूगोल. या 3 गोष्टीवर फोकस असतो. पण आपण काय करतो, प्राकृतिक, जगाचा, भारताचा लांब ठेवतो आणि आपण महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक घेऊन वाचायला सुरू करतो. लॉजिक लावा. इथं परत एकदा बघा, महाराष्ट्र भूगोलावर आलेल्या प्रश्नांची तुम्हाला संख्या सांगतो. 2013ला 1, 14ला 0, 15ला 2, 16ला 1, 17ला 0, 18ला 0, 19ला 2. स्टेट बोर्डची पुस्तकं किंवा महाराष्ट्र भूगोलावरती सुशांत शिंदे सरांच्या हँड रिटन नोट्स आहेत. त्या हँड रिटन नोट्स तुम्हाला कोणत्याही झेरॉक्स सेंटरवरती मिळतील. सुशांत शिंदे सरांच्या हँड रिटन नोट्स यासोबत सुमन सोळंके सरांचं प्राकृतिक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल हे 2 टॉपिक वाचून काढायचे. विनाकारण जास्त पुस्तकं वाचू नका. सोबत जर तुम्हाला वेळ मिळाला तर 11वीचं इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आणि फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी या 2 NCERT वाचण्याचा प्रयत्न करा. जर वेळ मिळत नसेल, इंग्लिश कळत नसेल तर NCERT वाचू नका. त्यामधला फक्त डायग्राम समजून घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, खूप सगळे लोक सांगतात की MPSC प्रिलिम्स पास होण्यासाठी GC लिऑंग वाचणं गरजेचंच आहे. हो गरजेचं आहे. पण माझं काय म्हणणं आहे की जे फिजिकल जिओग्राफीचे कन्सेप्ट तुम्ही सुमन सरांकडनं वाचणार आहेत, NCERTमधनं वाचणार आहेत, मग तेच कन्सेप्ट रिपीट तुम्ही GC लिऑंगमधनं का वाचणार आहेत? नंबर ऑफ पुस्तकं का वाढवता? GC लिऑंगमधल्या फक्त डायग्राम चांगल्या करा. परत एकदा रिपीट सांगतो, GC लिऑंग पुस्तक पूर्ण वाचायची गरज नाही. GC लिऑंगमधल्या फक्त डायग्राम समजून घ्या, ते मोर दॅन सफिशियंट आहे. हे झालं भूगोलाच्या बाबतीत. परत एकदा सांगतो, महाराष्ट्र भूगोलाला मी एकही पुस्तक रिकमेंड करणार नाही. स्टेट बोर्डची पुस्तकं जर जमलं तर वाचून काढा, जर जमलं नाही तर महाराष्ट्र भूगोलावर ॲव्हरेज 1 प्रश्न असतो, तो पण डायग्रामवाला असतो. जमलंच तर आपला 20,000 प्लस जो प्रश्नसंच आहे, या प्रश्नसंचामधनं आयोगानं मागच्या 10 वर्षात महाराष्ट्र भूगोलावर जेवढे प्रश्न वाचलेत ते सगळे प्रश्न पाठ करा. त्याच्यामधनं तुमचा महाराष्ट्र भूगोलाचा टॉपिक चांगला कव्हर होईल. हे झालं भूगोलाच्या बाबतीत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा विषय आहे भूगोलानंतर तो आहे पर्यावरण. बघा, पर्यावरण, भूगोल आणि करंट इव्हेंट या 3 मधले प्रश्न डिसाईड करणं किंवा वेगळे काढणं रिलेटिव्हली थोडंसं डिफिकल्ट असतं. सो मी तुम्हाला सुचवेल की पर्यावरणासाठी स्टेट बोर्ड पण वाचताय, 2-4 पुस्तकं वाचा, असं बिलकुल करू नका. पर्यावरणासाठी 2 पुस्तकं आहेत, दोन्हीपैकी कोणतंही एकच पुस्तक वाचा. परत एकदा सांगतो, पर्यावरणासाठी 2 पुस्तकं, दोन्हीपैकी कोणतंही एकच पुस्तक वाचा. एक पुस्तक आहे जे युनिक अकॅडमीनं प्रकाशित केलं, आता नवीन त्यांचं प्रकाशित पुस्तक आलेलं आहे, कलरफुल आहे. युनिक अकॅडमीचं अतुल कोटलवार सर आणि इंद्रजित यादव सर यांनी लिहिलेलं एक नवीन पुस्तक आहे. हे पुस्तक वाचा किंवा पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वाचा. दोन्हीपैकी एकच वाचायचं आहे, त्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचं आहे. सो परत एकदा सांगतो, तुषार घोरपडे सर किंवा युनिक अकॅडमीचं अतुल कोटलवार आणि इंद्रजित यादव सरांचं ही 2 वेगळी पुस्तकं, दोन्हीपैकी कोणतेही एकच पुस्तक वाचा. ही महत्त्वाची गोष्ट. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत, दोन्ही पुस्तकं एकदम उत्तम क्वालिटीचे, दोन्हीपैकी एकच पुस्तक वाचा. पण जर तुम्ही सुमन सोळंके सरांच्या पुस्तकामधनं पर्यावरण वाचलं असेल तर दोन्ही पुस्तकं नाही गो थ्रू केले तरी चालतं. पण जर तुम्ही तिथं पर्यावरण वाचलं नसेल तर दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक वाचा जे तुम्हाला सोयीचं वाटतं. हे झालं पर्यावरणाच्या बाबतीत. पर्यावरणानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. यादी सांगतो, 2013 ते 2019 मी तुम्हाला किती प्रश्न आले सांगतो. 2013ला आले होते 24,
मग 28, मग 21, मग 22, मग 22, मग 21 आणि 2019ला 20. म्हणजे लक्षात ठेवा, सामान्य विज्ञान या विषयावरती ॲव्हरेज 20 ते 22 प्रश्न असतात. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. स्टेट बोर्ड वाचा किंवा ना तुम्हाला सर स्वतः सांगतील, राहुल देशमुख सर त्याबद्दल डिटेल स्ट्रॅटेजी घेतील. राहिला प्रश्न रेफरन्स मटेरियलच्या बाबतीत, तर विज्ञानसाठी मी तुम्हाला सुचवल ज्ञानदीप प्रकाशनाचं, अरुण कदम सरांचं जे या आलेल्या प्रश्नांच्या वेटेजनुसार स्वतः बनवलेलं आहे. आम्ही सगळ्या टीमनं त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. सो सामान्य विज्ञानसाठी अरुण कदम सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे, जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी डायग्रॅमॅटिकली कलरफुल आणि चार्ट बनवून दिलेत. तुम्ही अरुण कदम सरांचं पुस्तक तेवढं वाचा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झाला इकॉनॉमी. कोळंबे सरांचं पुस्तक पण खूप छान आहे, दीपस्तंभ पुस्तक पण खूप छान आहे. दोन्हीपैकी कोणतंही एकच पुस्तक निवडा. आकडेवारीवर प्रश्न नसतो, विनाकारण आकडेवारी पाठ करत बसू नका. आकडेवारीवर प्रश्न नसतो, विनाकारण आकडेवारी पाठ करत बसू नका. इकॉनॉमीमध्ये फक्त माझं तुम्हाला एक सुचवणं आहे की तुम्ही पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं नाही आहे. कोळंबे सरांचं पुस्तक किंवा किरण देसले सरांचं पुस्तक दीपस्तंभ प्रकाशनाचं, दोन्हीपैकी एकच पुस्तक वाचा जे तुम्हाला सोयीचं वाटतं. ते वाचताना फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाचायचा नाही आहे, तुम्हाला त्याच्यामधले काही चॅप्टर फोकस करायचे आहेत. मी तुम्हाला चॅप्टरची नावं सांगतो. सगळ्यात पहिला चॅप्टर आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. दुसरा आहे दारिद्र्य, गरिबी. तिसरा आहे लोकसंख्या. लक्षात ठेवा, लोकसंख्येवर दरवर्षी प्रश्न असतो. चौथा आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त म्हणजे काय, तुमचं बजेट. पाचवा आहे बँकिंग. बँकिंगमध्ये लक्षात ठेवा, ज्या सगळ्या खाजगी सगळ्या बँक आहेत त्या बँका करत बसू नका. बँकिंगमध्ये बँकिंग क्षेत्रातील जे कन्सेप्ट आहेत याच्यावरतीच प्रश्न असतो. खाजगी बँकांवरती प्रश्न शक्यतोवर नसतो. जर खाजगी बँकावर प्रश्न आला तर तो करंट इव्हेंट ओरिएंटेड असतो, जो तुमचा करंट इव्हेंटमध्ये कव्हर होतो. गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्ही करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी ज्ञानदीप प्रकाशनाचं अत्यंत चांगलं पुस्तक आहे, ज्यामध्ये सर्वच्या सर्व गव्हर्नमेंट स्कीम कव्हर केल्यात. ह्या गव्हर्नमेंट स्कीममधनं तुमचे राज्यसेवेचे मिनिमम एक 10 ते 15 प्रश्न ॲट वन टाईम कव्हर होतील. गव्हर्नमेंट स्कीम. आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना, यामध्ये पण लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांमध्ये फक्त 3च संघटनांवर फोकस करायचा आहे. एक आहे IMF, दुसरा आहे वर्ल्ड बँक, तिसरा आहे WTO. या 3 संघटना चांगल्या करा. बाकीच्या संघटना विनाकारण वाचत बसू नका. बाकीच्या संघटनांवर येणारा प्रश्न हा करंट इव्हेंट ओरिएंटेड असतो, जो तुम्हाला करंट इव्हेंटच्या पुस्तकामधनं कव्हर करायचा आहे. सो आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये ढिगानं संघटना करत बसू नका. 3 संघटना, IMF, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO, 3 संघटना चांगल्या करा. बाकीच्या संघटना करंट इव्हेंटवरती फक्त फोकस करा. बाकी फोकस करण्याची गरज नाही. तुम्ही नोकरी करणारे असाल, नोकरी करणारे नसाल, हाऊसवाईफ असाल, तुमच्याकडे वेळ कमी किंवा तुम्ही रेग्युलर अभ्यास करणार असाल, सगळ्यांनी ही पुस्तकाची सूची फॉलो करा. सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे करंट इव्हेंट. सो मी तुम्हाला सुचवल की आजपासून न्यूजपेपर वाचणं थांबवा. आजपासून कोणतंही वर्तमानपत्र घेऊ नका. न्यूजपेपर वाचत बसण्याची गरज नाही, नोट्स काढण्याची तर गरज नाहीच नाही. करंट इव्हेंटसाठी तुम्ही मॅगझिन वाचत असाल तर लक्षात ठेवा, मॅगझिन वाचण्यासाठी ऑगस्ट 2019 पासूनचे मॅगझिन वाचण्याचा प्रयत्न करा. मॅगझिनमध्ये 2 मॅगझिन आहेत, दोन्हीपैकी कोणतंही एक वाचा. 2 वाचलं तर चांगलं आहे. एक आहे पृथ्वी परिक्रमा, दुसरा आहे ज्ञानदीप एक्सप्रेस. दोन्हीपैकी कोणतंही एकच मॅगझिन वाचा किंवा दोन्ही मॅगझिन वाचले तरीसुद्धा चांगलं आहे. मग जो बाकीचे प्रश्न आहेत जानेवारी 2019 पर्यंतचे, हे कुठून कव्हर करायचे, तर यासाठी 2 इयरबुक येतात. एक ज्ञानदीपचं इयरबुक असं मिथुन भोसले सरांचं, दुसरं अभिनव प्रकाशनचं इयरबुक असं सानप सरांचं. दोनही इयरबुक चांगले आहेत. दोन्ही इयरबुक घ्या. मित्रांच्या सोयीनं ते पार्ट डिवाईड करून घ्या. त्यांना अंडरलाईन करायला सांगा. मग तुम्ही त्यांच्यावरती डिस्कशन करून तुम्ही ते सोडवा. ही मोजकी पुस्तकांची यादी आहे. ही यादी कंटिन्युअसली वाचा. मॅक्सिमम फोकस तुमचा टेस्ट सोडवण्याकडं, MCQ सोडवण्याकडं असावं. आणि ही जी पुस्तकं तुमची वाचणार आहात, ही पुस्तकं या नोट्स तुमच्या मिनिमम 15 मार्चपर्यंत वाचून व्हायला हव्या, जेणेकरून तुम्हाला या सगळ्यांना रिव्हिजन देता यावं. एवढी कमीत कमी पुस्तकं वाचा. बाकी तुम्ही जे काय वाचाल ते तुमचा वेळेचा अपव्यय असेल. तुम्ही फक्त बाकी लोकांना सांगण्यासाठी, स्वतःचं नॉलेज दाखवण्यासाठी पुस्तकं वाचत बसताय, त्यामधनं तुम्ही पास होणार नाहीत. मोजकी पुस्तकं वाचा, तुम्ही लवकरात लवकर पास व्हाल. थँक्यू व्हेरी मच.